नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, IRB इन्फ्राज टोल रेव्हेन्यू रायजेज 10% टू ₹554 करोड ऑन स्ट्रॉंग प्रोजेक्ट गेन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीने आपल्या एप्रिल 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा एप्रिल 2024मध्ये टोल रेव्हेन्यू होता 503 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 10%ने इन्क्रीज होऊन या कंपनीचा टोल रेव्हेन्यू एप्रिल 2025मध्ये झाला आहे 554 कोटी रुपयांचा. चला आता बोलूया NLC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NLC इंडिया फॉर्म्स रिन्युएबल एनर्जी जॉईंट व्हेंचर विथ APDCL. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी NLC इंडिया रिन्युएबल लिमिटेड आणि APDCL म्हणजे आसाम पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड या दोन्हीने मिळून एक नवीन जॉईंट व्हेंचर कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे, जिचे नाव आहे NIRL आसाम रिन्युएबल्स लिमिटेड. आणि मित्रांनो, ही नवीन जॉईंट व्हेंचर कंपनी कशासाठी इनकॉर्पोरेट केली आहे, तर आसाममध्ये रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स डेव्हलप करण्यासाठी. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये 51% हिस्सेदारी आहे NLC इंडिया रिन्युएबल्स लिमिटेडची, जी NLC इंडिया लिमिटेडची होली ओन सबसिडरी कंपनी आहे. आणि उरलेली 49% हिस्सेदारी आहे APDCL म्हणजे आसाम पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडची. म्हणजे कंट्रोलिंग स्टेक NLC इंडिया लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी NLC इंडिया रिन्युएबल्स लिमिटेड जवळ आहे. चला आता बोलूया कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कल्याण ज्वेलर्स Q4 रिझल्ट, नेट प्रॉफिट अँड रेव्हेन्यू राईज ओव्हर 36%, फायनल डिव्हिडंड डिक्लेअर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडने आपला फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 36.6%ने इन्क्रीज होऊन 6,181 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 4,525 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 36.5%ने इन्क्रीज होऊन 187.6 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 137.4 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडने ₹1.50चा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया NHPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NHPC लिमिटेडने 20 मे 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि NHPC लिमिटेड 20 मे 2025ला आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4च्या रिझल्टसोबत फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो, चला आपण या कंपनीचा फायनल डिव्हिडंडचा थोडी हिस्ट्री बघूया. तर मित्रांनो, या कंपनीने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला होता 2023मध्ये 45 पैसेचा, 2024मध्ये केला होता 50 पैसेचा. तर चला बघूया आता 2025मध्ये NHPC लिमिटेड किती पैसेचा किंवा किती रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स करेल. चला आता बोलूया REC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, PSU कंपनी REC टू प्रोव्हाइड ₹2.5 ट्रिलियन म्हणजे मित्रांनो 2.5 लाख कोटी रुपये फायनान्स फॉर रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स टिल
2030. तर मित्रांनो REC लिमिटेड 2030पर्यंत रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्ससाठी 2.5 ट्रिलियन रुपीज म्हणजे 2.5 लाख कोटी रुपयांचा लोन प्रोव्हाइड करेल. आणि मित्रांनो REC लिमिटेडचा करंट टोटल लोन बुक आहे 5.67 लाख कोटी रुपये मार्च 31, 2025पर्यंत. आणि मित्रांनो या कंपनीने रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टसाठी 53,000 कोटी रुपयांचा फायनान्स म्हणजे लोन प्रोव्हाइड केला आहे 31 मार्च 2025पर्यंत, म्हणजे फायनान्शियल इयर 2025 एंड होईपर्यंत. चला आता बोलूया टाटा मोटर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो NCLT अप्रूव्ज मर्जर ऑफ टाटा मोटर्स फायनान्स विथ टाटा कॅपिटल. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल मुंबई बेंचकडून मंजुरी मिळाल्यानंतर टाटा मोटर्स लिमिटेडने आपल्या स्टेपडाऊन सबसिडरी कंपनी टाटा मोटर्स फायनान्स लिमिटेडचे मर्जर टाटा कॅपिटल लिमिटेडसोबत केले आहे. आणि मित्रांनो या मर्जरनंतर टाटा मोटर्स फायनान्स लिमिटेड टाटा मोटर्स लिमिटेडची सबसिडरी कंपनी राहिलेली नाही. चला आता बोलूया 28 मार्च 2025 पासून निफ्टी 50मध्ये ॲड झालेल्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो जिओ क्रेडिट लुक्स टू रेज ₹1,000 करोड इन मेडन बॉन्ड इश्यू नेक्स्ट वीक. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची सबसिडरी कंपनी जिओ क्रेडिट, जिचे पहिले नाव होते जिओ फायनान्स, ही कंपनी मेडन बॉन्ड इश्यू करून नेक्स्ट वीकमध्ये डोमेस्टिक कॅपिटल मार्केटमध्ये एंट्री करत आहे. आणि मित्रांनो जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची सबसिडरी कंपनी जिओ क्रेडिटचा प्लान आहे 1,000 कोटीपर्यंतचा फंड रेज करण्याचा. कशाच्या थ्रू? 2 वर्ष आणि 10 महिन्यामध्ये मॅच्युअर होणाऱ्या बॉन्डला सेल करून. अशी अपडेट मित्रांनो सोर्सेसच्या थ्रू येत आहे. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि भारती एअरटेल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो जिओ ॲड्स 2.1 मिलियन मोबाईल युजर्स इन मार्च. एअरटेल गेन्स 1.2 मिलियन ट्राय डेटा. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायाने डेटा रिलीज केला आहे मार्च 2025 या महिन्याचा. तर मित्रांनो वोडाफोन आयडियाने 5,41,000 मोबाईल युजर्स लॉस केले आहे आणि याचे आता सबस्क्रायबर घसरून झाले आहे 205.3 मिलियन युजर्स. तसेच जिओने 2.1 मिलियन वायरलेस युजर्स ॲड केले आहे मार्च 2025मध्ये आणि यानंतर याचे सबस्क्रायबर झाले आहे 469.7 मिलियन. तसेच भारती एअरटेलने मार्च 2025मध्ये 1.25 मिलियन युजर्स ॲड केले आहे आणि याचा युजर्स बेस झाला आहे 389.8 मिलियनचा. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.